बीड जिल्ह्यातील काही भागात सतत 3 दिवस झालेल्या पावसानं शेत पिकांचं नुकसान झालंय. नुकसान झालेला गेवराई तालुक्यातल्या सुरळे गावचे शेतकरी ज्ञानेश्वर काळे यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे. 3 दिवसांच्या पावसानं शेतातील उभी पिकं अक्षरशः आडवी झालेली आहे. त्यामुळे उसनवारी आणि व्याजानं आणलेले पैसे द्यायचे कुठून हा सवाल बळीराजा उपस्थित करतोय. दुसरीकडे नुकसानीचे पंचनामे करायचे सोडून अधिकारी मात्र तुमचा व्हिडिओ व्हायरल होऊ द्या, मग पाहणी करू, पंचनामा करू असं म्हणतायत, असा ज्ञानेश्वर काळे यांचा आरोप आहे. सगळं पीक जळून गेलंय. एकरी 10,000 रुपये खर्च झाला. मला तेवढा 10,000 रुपये खर्च द्या आणि बाकी मला शास नको, काय नको. कुणी तपासणी करायला आलतं का? तपासणी करायला साहेब लोक आले. ते म्हणले तुमचा व्हिडिओ व्हायरल होऊन द्या. आम्ही काय पिक्चर काढून राहिलो का व्हायरल व्हायला? आमचं व्यथा कशी काढणार? आम्ही काय पिक्चर काढून राहिलो का? व्हायरल करा, शूटिंग वाले आणा, मोबाईल मध्ये काढा. हे करणारा शेतकरी नाही, शेतकरी खानदार नाही. आम्हाला उत्पन्न काय झालं त्याचा सारांश करा आणि हे पीक पहा, त्याचा खर्च द्या आम्हाला. आम्ही असे शूटिंग काढणार, व्हायरल करणार शेतकरी नसतो. आणि तुम्ही म्हणता की याचा काय खर्च झाला आणि याचे 10,000 रुपये कशाचे? कोणत्या शेतकऱ्याला मी लिहून देतो आजपर्यंत याचा 10,000 रुपये खर्च झाला का नाही ते मी बिलासहित, GST बिलासहित सांगतो. मी आज कोणता महिना, ह्या महिन्यापर्यंत कमराईत केल्यासारखे झाले. 10,000 रुपये खर्च होतो का नाही? स्मशानभूमी नसल्यानं भर पावसात अंत्यसंस्कार करण्याची वेळ नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातल्या आंबेगाव इथं आलेली आहे. मृत्यूनंतर सुद्धा मृतदेहाच्या नशिबात हेळसांडच दिसते. भाजप आमदार श्रीजया चव्हाण यांच्या मतदारसंघात हा सगळा प्रकार आहे. नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव इथं बौद्ध समाजाकरता अंत्यविधीसाठी जागा आणि स्मशानभूमी उपलब्ध नसल्यानं मृत्यूनंतर सुद्धा मृतदेहाच्या नशिबी हे सांडत चालली आहे असं म्हटलं जातं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.